प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस ख्रिस्त येशूमध्ये व प्रत्येकाला पुन्हा एकदा स्वागत आहे. Oh Jesus, we worship you, Lord. We praise you. Hallelujah. Ribala mashante reveria lavaseko. Ora mekala mashanta lavaria. Oh Jesus, oh Jesus. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Glory to God, glory to God. Oh, we worship you, Jesus. We worship you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah. Hallelujah. तुम्ही जर कनेक्ट झालेले असाल तर इतरांना लिंक पाठवून आपण अनेक लोकांना या देवाच्या वचनासाठी एकत्रित करूया. धन्यवाद यीशु. Hallelujah. Master, we worship you, Lord. Praise the Lord. Hallelujah. Brother Bunny, praise the Lord. Brother Kerker, Sister Sunita Dongre, sisters. Oh, hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Jesus, we worship you, Lord. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord.
हालेलुया रामाने कालामा शांतारारारारिया राबा. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. थोडंसं मध्ये कनेक्ट होताना प्रॉब्लेम आला, परंतु पुन्हा एकदा आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये आहोत. थँक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. वी प्रेज यू जीसस. हालेलुया. ओ रामाने कालामा शांतारारारारिया राबा. ओ रामाने कालामा शांतारारारारिया राबा. शांतेरेबेरिया राबा. Father, we praise you. Hallelujah. Oh, Ramande Kalama Shandararabaria. प्रेमळ स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यावेळेस आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू. तुझी महिमा, तुझी उपस्थिती या ठिकाणी उतरू दे लॉर्ड. संपूर्ण मंदिर तुझ्या गौरवाने भर दे बाप्पा. प्रेमळ पवित्र आत्मे आम्ही तुझं स्वागत करतो. आमच्या प्रेमळ पवित्र आत्मे आम्ही तुझं स्वागत करतो. We welcome you, Holy Spirit. We welcome you, Lord Jesus. We praise you. Hallelujah. रेमांदे खालामा शांताराला रबारिया रबा. सर्व अडखळ निघून जातील येशूच्या नावामध्ये. यावेळेस आरोग्याची सभा प्रभू तुझ्या पवित्र हातात आम्ही सोपवतो. सर्व सैतानी बंधन आम्ही तोडतो दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा तुझं वचन येण्यासाठी तुझं मार्ग मोकळे होते लॉर्ड. परमेश्वरा या ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःला समर्पित करतो. प्रत्येक देवाला उंच परमेश्वरा सखल केलं जाईल. प्रत्येक मार्ग सरळ केला जाईल प्रभू. कारण तुझ्या वचनाप्रमाणे दे बाप्पा आज तू तुझ्या लेकरांची भेट घेणार असते बाप्पा. आम्ही तुझी आराधना करतो. ओ वी वर्शिप यू फादर. वी प्रेज यू जीसस. वी गिव यू ग्लोरी लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Oh, we worship you, Lord. We praise you, Jesus. We give you glory. Hallelujah. Rimande kalama shanto rabaniya raba. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. सिर्फ तेरे यीशु तेरे, सिर्फ तेरे यीशु तेरे, सिर्फ तेरे यीशु तेरे मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा
यू रेडी? तुम्ही तयार आहात का त्याच्या आराधनेसाठी? तुम्ही तयार आहात का त्याच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी? आपण सर्वजण मिळून त्याच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करूया. कारण परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. जसे तुम्ही त्याच्या मंदिरात प्रवेश करा, त्याच्या उपस्थितीमध्ये येता, तो देव तुम्हाला स्पर्श करील आणि आशीर्वादित करेल. हालेलुया, 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 हालेलुया. बोलो येशू मसीह की जय, येशू मसीह की जय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रभूची आराधना केली, यावेळेस आपण प्रभूची स्तुती करूया. आमेन. हालेलुया. कारण बंधनं तोडण्यासाठी परमेश्वराची स्तुती सामर्थ्यशाली आहे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही त्याची स्तुती करा, बंधनं ऑटोमॅटिकली तुटतील. आमेन. हालेलुया. अनेक लोकांना समजत नाही. ते लोक म्हणतात कशाला आता नाचून गाऊन स्तुती करण्यासारखी परिस्थिती आहे का? संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे, आणि मी कशा टाळ्या वाजवून त्याची स्तुती करू? लक्षात ठेवा, तुमच्या टाळीला सैतान घाबरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योबाने परमेश्वराची स्तुती केली. योग म्हणाला, माझा परमेश्वर पुन्हा अंती उभा राहील. आमेन. हालेलुया. माझा तारणारा, माझा उद्धारक शेवटी माझ्यासाठी उभा राहील. आमेन. योग 19:25 मध्ये लिहिलेलं आहे, शेवटी तो माझ्यासाठी उभा राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणीच उभा राहणार नाही. कदाचित तुमचे आप्त जर तुम्हाला सोडून जाते, परंतु पवित्र शास्त्र इब्रिकराचा 13वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये लिहिलंय, मी तुला कधीही सोडणार नाही. I never leave you, I never forsake you. मी कधीच तुला टाकणार नाही. आमेन. हालेलुया, हालेलुया. Are you ready? तुम्ही तयार आहात का त्याची स्तुती करण्यासाठी? आपण सर्वजण मग त्याची स्तुती करूया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नवाट्याला, तोची आपला तारणारा या
यीशु है सच्चा गड़रिया, उसके हम बेड़े हैं। हमें चढ़ाइयों में हमें चढ़ाता है। ओ यीशु है सच्चा गड़रिया, उसके बेड़े हैं। हमारी चढ़ाइयों तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे,
और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से, दिल से, दिल से। Yes, Father, we worship you, Master. हम आपकी आराधना करते हैं प्रभु, क्योंकि आप आराधना की योग्य परमेश्वर है प्रभू। तू स्तुतीस पात्र आणि भयास योग्य देव आहेस रे बाप्पा प्रभू। या स्तुतीचं यज्ञ या सायंकाळी आम्ही तुझ्यासाठी करतो रे बाप्पा प्रभू। तुझी महान उपस्थिती या ठिकाणी येऊ दे, तुझं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन, तुझ्या सामर्थ्याचं डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी होऊ दे प्रभू। लोक बरे होऊ दे रे बाप्पा, सैतानी बंधनातून त्यांना सोडव, त्यांना मोकळीकता दे प्रभू। जसं 2000 वर्षापूर्वी तू अंधळ्याचे डोळे उघडलेस, तू कुष्ठरोग्याचा कुष्ठ बरा केलास रे बाप्पा प्रभू। परमेश्वरा लाजराला मेलेल्यातून 4थ्या दिवशी तू उठवलंस। तू काल आज आणि युगांत सारखा आहेस प्रभू। यू आर सेम yesterday, today and forever and ever, O God. तू समान आहेस रे बाप्पा, तू कधीही न बदलणारा परमेश्वर आहेस रे बाप्पा। लॉर्ड, वी थँक यू फॉर युअर माइटी प्रेझेन्स, ओ गॉड प्रभू। आज तुझ्या उपस्थितीने ही जागा भर। जो कोणी या लाईव्हला कनेक्टेड आहे बाप्पा, प्रत्येक जण तुझ्या आरोग्याचा अनुभव घेऊ दे, प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू। तुझी महिमा या ठिकाणी प्रगट कर। सर्व गौरव, सर्व महिमा आम्ही तुझ्या पवित्र नावाला देतो आणि प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो। आमेन। एव्हरीबडी से आमेन, आमेन। प्रेज द लॉर्ड। इकडे थोडं कमी करा आपण प्रार्थना। आपण देवाच्या वचनाकडे जात असताना सर्वजण पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेतील। मला ठाऊक आहे तुम्ही घरात आहात, तुम्ही घरातून चर्च अटेंड करताय। गेली वर्षभर हा अनुभव मी घेतोय, अनुभवातून आपण चाललेलो आहे। 2020 सुरुवातच मार्च मधून झाली, त्यामुळे वर्षाच्या प्रारंभापासूनच लाईव्ह चर्च आपल्याला घ्यावं लागलं आणि तरी देखील प्रभूने आपल्याला चालवत राहिला। प्रभू आपल्याला दर गुरुवारी आणि दर रविवारी मी चर्च घेत होतो। थोडासा चेंजेस या वर्षामध्ये घडून आला। मी शनिवारी आरोग्याची सभा घेतली, परंतु माझा एक अनुभव आहे, देव त्याच्या वेळेमध्ये कधीही चुकत नाही। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आपण जर देवाला वेळ दिलेली आहे, आपण जर त्याला सांगितलेलं आहे की प्रभू मी तुझ्या प्रार्थनेमध्ये संध्याकाळी 8 वाजता उपस्थित राहणार आहे, माझा प्रभू विश्वासू देव आहे। बायबल सांगतो तो विश्वसनीय आहे। आपण येण्यापूर्वी तो त्या ठिकाणी उपस्थित राहतो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पवित्र शास्त्र गणना 14 आणि त्याच्या 16व्या आणि 17 प्रश्नामध्ये पवित्र शास्त्र मध्ये लिहिलेलं की देव काय मनुष्य नाही की त्याने खोटं बोलावं। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तो कधीही खोटं बोलत नाही। आमेन। कारण परमेश्वर सत्य आहे। आमेन, हालेलुया। जर आपण देवाला वेळ दिलेली आहे तर त्या वेळेमध्ये देव तुम्हासाठी निश्चित त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आमेन, हालेलुया। एखाद्या वेळेस तुमचा मित्र तुमच्या अपॉइंटमेंट प्रमाणे त्या ठिकाणी येणार नाही, तुम्हाला लोक धोका देतील वेळेमध्ये, परंतु बायबल सांगतं परमेश्वर त्या वेळेमध्ये तुम्हासाठी उपस्थित राहील। आमेन, हालेलुया। आणि म्हणून जरी लाईव्ह आपण या ठिकाणी असलो तरी देखील तुम्ही सगळी कामं बाजूला ठेवून यावेळेस देवाला भेटण्यासाठी स्वतःला तयार करा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। काही लोक हातामध्ये ताट घेऊन निवडत असतील, काही लोक कॉफीचा कप घेऊन चर्च अटेंड करत असतील, परंतु हे लाईव्ह
चर्च असलं, जरी करोनामुळे आपण लाईव्ह येत असलो तरी लक्षात ठेवा, देवाच्या जागेवर त्या ठिकाणी विश्वसनीय आणि म्हणून आपण विश्वासाने या ठिकाणी हा लाईव्ह चर्च अटेंड करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्हाला गरज आहे, आमेन, तुम्ही जर डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना सांगितलं की मला आरोग्य हवंय, डॉक्टरांना तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगितला, डॉक्टर वरती तुम्ही विश्वास ठेवलाय आणि म्हणून डॉक्टर तुम्हाला बरं करणार किंवा तो तुम्हाला औषध देणार आहे. आमेन, हालेलुया. परंतु तुम्ही डॉक्टरांकडे जात असताना तुम्ही कॅज्युअली जाता का, तुम्ही किरकोळ घेता का? ते नाही, तुम्ही त्या ठिकाणी सिरियसली जाता. आमेन, त्या ठिकाणी तुम्ही बसता, त्याला सगळं प्रॉब्लेम तुमचे सांगता आणि मग तो तुम्हाला जरी त्याच्या हातात नाही तरी तो प्रयत्न करून तुम्हाला बरं करण्यासाठी काही औषध देतो. परंतु आपला देव पवित्र शास्त्र सांगतो तो आरोग्यदाता आहे. आमेन, हालेलुया. निर्गम 15:26 मध्ये लिहिलंय, ही इज द, त्याने पवित्र शास्त्रात तो म्हणाला, आय एम युअर हीलर, मी तुझा आरोग्यदाता आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून तुम्ही ज्या वैद्याकडे आलेला आहे, ज्या डॉक्टरकडे तुम्ही आलेला आहे, प्रभू येशूकडे तुम्ही आलेला, तुम्ही विश्वास ठेवा की तो तुम्हाला आज बरं करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून सगळे फोन, इतर सगळे डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सध्याला सायलेंट वरती टाका. सगळ्या गोष्टी सायलेंट मोडवर ठेवून फक्त आपलं माइंड, आपलं मन आज आपण ख्रिस्ताकडे लावूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक वर्ष म्हणजे जन्मल्यापासूनच त्रासामध्ये जीवन जगत असतात. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधी आनंद पाहिलेला नसतो. त्यांच्या जीवनामध्ये ते एका त्रासातून निघले की दुसऱ्या त्रासामध्ये अडकतात. त्यांच्यासाठी सैतान सापळा रचूनच असतो आणि म्हणून बरेच जण त्यांच्या जीवनामध्ये ही तक्रार करतात की पास्टर किंवा ब्रदर, माझ्या जीवनामध्ये मला माहिती नाही, पण मी चांगलं करूनही माझ्या वाट्याला वाईटच येतं, माझ्या हातामध्ये शेवटी काटे कुसळच येतात, मी अनेकांसाठी चांगलं केलं पण मला निराशा झाली. आणि मग या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या विश्वासावर होतो आणि त्याचा परिणाम ते त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये ते प्रगती करू शकत नाही. ना ते फायनान्शियली स्ट्रॉंग होत, ना ते फिजिकली फिट राहत किंवा ते इमोशनली कधी खंबीर राहत नाही. ते सगळं त्यांच्या जीवनावरती शैतानी अटॅक्स किंवा त्यांची परिस्थिती त्यांना नेहमी नैराश्यामध्ये घेऊन जाते. आणि म्हणून आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं पाहिजे, देवाच्या वचनामध्ये लिहिलं पाहिजे की ते पवित्र शास्त्र अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं. तर पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही वाचलं, बर्थपै नावाचा एका मनुष्याविषयी मार्क याचा 10वा अध्याय आणि 46वा वचन किंवा लूक याचा 18वा अध्याय आणि 35व्या वचनाच्या पुढं बर्थपै नावाच्या मनुष्याविषयी लिहिलेलं आहे. आता त्याचा जन्म जो आहे तोच शापित ठरला, कारण तो जन्मताच आंधळा होता. बर्थपै हा तिमयाचा पुत्र होता. तिमय नावाचा मनुष्य हा, त्याला एक चांगला सुंदर असं गोंडस बाळ जन्माला आलं आणि त्या बाळाच्या आनंदामध्ये तो जीवन जगत होता. परंतु कालांतराने त्याला असं अनुभवायला आलं की त्याला जन्मलेल्या बाळाला दृष्टी नाही, तो अंधळा आहे. आणि म्हणून कदाचित त्या बर्थपैसाठी तिमयाने सगळा पैसा घालवला असेल आणि आई वडील शेवटी त्या लेकरासाठी जगून ते लोक मरण पावले असतील. कारण बायबल सांगतं शेवटी बर्थपै अनाथ असा एका रस्त्याच्या कोपऱ्याला भीक मागताना त्या ठिकाणी दिसून आला. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये फक्त त्याच्या वाटेला दुःख आलं. या पृथ्वीवरती असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या वाटेला फक्त दुःखच आहे. परंतु जर आज आपण देवाच्या वचनाकडे पाहू तर ख्रिस्त जो आहे देवाचा पुत्र, उद्धारक आहे. पवित्र शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी आणि अत्यंत माझं आवडतं वचन आहे, देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही म्हणाल मग देवाने जर जगावर एवढं प्रेम केलेलं आहे तर मी माझ्या जीवनामध्ये का दुःख भोगतोय, का मी त्रासात आहे, का मी आर्थिक समस्यांमध्ये, का माझ्या शरीरामध्ये आजार आहे. आमेन. तर त्याचं उत्तर, तुम्हाला हवं असलेलं उत्तर हे फक्त पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बर्थपैच्या जीवनाविषयी जर आपण वाचलं, मार्क याचा 10वा अध्याय आणि 46व्या वचनामध्ये आपण जाऊया. मार्क याचा 10वा अध्याय, कारण पवित्र शास्त्राबद्दल आपण वाचूया. मार्क
सगळेजण त्या वचनाकडे जातील. थँक्यू जीसस, हालेलुया. नंतर ते यरीहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय हे यरीहोतून बाहेर जात असता तिमय याचा पुत्र बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसलेला होता. मी तुम्हाला सांगितलं सारांश, तो यरीहो जन्माला आला होता. 3 गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने पाहता येतील. यरीहो ही जागा, 2 शारीरिक दृष्ट्या तो आंधळा, आणि 3 तो भीक मागत बसलेला. या 3 गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने या वचनामध्ये पाहायला मिळतील. पहिली गोष्ट, तो यरीहोत होता. यरीहो. 2 तो आंधळा होता. 3 तो भिकारी होता. तो आर्थिक संकटांमध्ये होता किंवा त्याच्यासाठी उदरनिर्वाहाचा कुठलाही मार्ग नव्हता. फायनान्शियली, फिजिकली आणि त्याच्या स्पिरिच्युअली, या 3 गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर त्या ठिकाणी एका वचनामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला येतील किंवा पाहायला मिळतील. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की बर्तिमय हा यरीहोतला होता. आमेन. आता यरीहोचा जर हिस्ट्री आपण पाहिली, यरीहो विषयी जर आपण वाचलं की यरीहो म्हणजे का, यरीहो नावाच्या गावाचा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. यरीहो या भागाला किंवा या राष्ट्राला किंवा या शहराला, देशाला देवाने श्रापित केलं होतं. त्या ठिकाणी काही कृत्य अशी करण्यात आली होती ज्या कृत्यांमुळे देव त्या भागावर, त्या भागातल्या लोकांवरती नाराज झाला. देवाची तराजी आली आणि देवाने त्या जागेला श्रापित केलं. आणि त्या जागेमधून जो कोणी जन्माला येईल ते श्राप त्याच्या भोवती सदैव तसेच जन्माला येत होते. आमेन. म्हणजे बर्तिमय जिथे जन्मला त्या जागेला श्रापित करण्यात आलं होतं. योग म्हणतो, ज्या जागेत मी जन्मलो ती जागा श्रापित करो. आमेन. हालेलुया. काही लोक स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला कोसतात. ते म्हणतात की मी जो दिवशी जन्माला आलो तो दिवस श्रापित होता. आमेन. काही लोकांच्या जीवनामध्ये जर श्राप आले किंवा त्रास आले तर ते लोक स्वतःला कोसतात, आई वडिलांना कोसतात किंवा मग त्यांच्या ज्या जमिनीवर किंवा जागेवरती ते जन्माला आले त्या जागेला ते कोसतात. पहा, यरीहो ही जागा श्रापित होती आणि म्हणून यरीहोत जो जन्माला आलेला बर्तिमय होता त्याच्या वाट्याला श्राप आले होते आणि त्या श्रापामध्येच तो त्याचं जीवन सुरू झालं होतं. आंधळ्या परिस्थितीमध्ये आंधळ जीवन तो जगायला सुरू झाला. त्याच्यानंतर तो अनाथ झाला. तिमय आणि त्याची पत्नी एखाद्या वेळेस बर्तिमयचं दुःख पाहून ते दोघेही मरण पावले असतील. सगळा पैसा त्यांचा त्या मुलाच्या औषधावरती खर्च झाला आणि ते दोघेही मरण पावले. आणि मग आंधळा बर्तिमय त्या ठिकाणी फक्त भीक मागण्यासाठी त्याचं जीवन त्या ठिकाणी राहिलं आणि त्या परिस्थितीमध्ये तो फक्त भीक मागत राहिला. म्हणजे पहिली गोष्ट, त्याच्यावरती प्रभाव पडला. तो त्याच्या जीवनावरची जो इम्पॅक्ट आला तो प्रभाव पडणारी वस्तू म्हणजे त्याची ज्या जमिनीवरती तो जन्माला आला. पहा, पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराने ज्यावेळेस त्या ठिकाणी सापाने आदामाला भुलवलं, सापाने आदामाने हवेला फसवलं आणि त्या आज्ञाभंगामुळे श्राप आले. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, परमेश्वर म्हणला तुझ्यामुळे भूमी श्रापित होईल. आमेन. आणि तुझे पेरशील त्याच्यातून फक्त तुला काटे कुसळ मिळतील आणि जमिनीवरती त्या ठिकाणी श्राप आला. त्या यरीहोवरती बोललेले शब्द हे त्याच्या जीवनामध्ये श्रापित ते शब्द ठरले आणि म्हणून यरीहोत जन्माला आलेला बर्तिमय हा त्रासातच जन्मला. तुम्ही म्हणाल ब्रदर, मग बर्तिमयची चुकी नव्हती, बर्तिमयने का भोगायचं? बर्तिमयने यासाठी भोगायचं कारण बर्तिमय ज्या रक्तातून आला त्या रक्ताला श्रापित करण्यात आलेला. आमेन. हालेलुया. पहा, पवित्र शास्त्रामध्ये दिले एका मनुष्याने आज्ञाभंग केला आणि संपूर्ण मानव जातीवरती मरण राज्य करू लागलं. रोमकराचा 5वा अध्याय 17 वचन जर तुम्ही पाहिलं तर पाप हे रक्तात आहे. जे आज्ञाभंग केल्यामुळं मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आलं, त्या पापामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये श्राप आले आणि म्हणून रोम 6:23 मध्ये लिहिलंय, प्रत्येक पापाचं वेतन काय? मरण आहे. आमेन. मरण कशामुळे आलेलं आहे? तर मरण आज्ञाभंग करण्यात आल्यामुळे आलेलं आहे. आज्ञाभंग म्हणजे काय? देवाच्या विरुद्ध बंड. देवाच्या विरुद्ध बंड म्हणजे काय? पाप. आणि पापामुळे मृत्यू आलेला आणि मृत्यू म्हणजे निराशा, नैराश्य, अंधकार. बर्तिमयने ते पाप त्याच्या जीवनामध्ये, ते श्राप तो स्वतः घेऊन जन्माला आला आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये सुरुवातच भयानक झाली. तो यरीहोत जन्माला आला
त्याच्यानंतर तो अंधळा झाला, अंधळा जन्माला आला, आणि तिसरं म्हणजे शेवटी तो अनाथ होऊन भीक मागत बसला. फिजिकली इमोशनली आणि फायनान्शियली त्याच्या जीवनामध्ये फक्त त्रासच होतोय, आणि या सगळ्या त्रासातून तो फक्त दुःख भोगत होता. त्याच्या वाट्याला फक्त दुःख आलं होतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय 47व्या वचनामध्ये पहा, तेव्हा हा नासरतकरी येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला, आओ येशू दावीद पुत्र माझ्यावर दया करा. नाही, पवित्र शास्त्रामध्ये 46व्या वचनामध्ये लिहिलंय येशू ख्रिस्त त्या येरियोच्या वाटेवरून जाणार होता आणि त्याने ते ऐकलं. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे येशू ख्रिस्त त्या वाटेवरून जाणार होता याच्याविषयी त्याने साक्ष ऐकली आणि तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा माझ्यावरती दया कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, येरियोच्या वाटेवरती तो बसला होता, परंतु एक समय असा आला की त्या समयाला तारणारा उद्धारक दाविदाचा पुत्र त्या वाटेवरून जाणार होता. आमेन. आणि त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला संधी दिली. आमेन. कदाचित आज हा संदेश परमेश्वराने तुम्हाला संधी म्हणून दिलेला आहे. जर तुम्ही त्रास भोगत आहात, तुम्ही कष्ट भोगताय, तुम्ही दुःख भोगताय, तुम्ही आर्थिक विवंचनेमधून चाललेला आहे, तुम्ही शारीरिक दृष्ट्या तुम्ही अत्यंत हलाखीचे दिवस काढताय, किंवा तुमच्या जीवनावरती कुठला तरी श्राप आहे आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही वाटेवरती चाललेला आहात, तुम्ही जीवनामध्ये बसलेला आहात, परंतु अचानक आज माझ्या मुखातून येशूविषयी तुम्ही ऐकताय. पहा, बायबलमध्ये लिहिलंय त्याने येशूविषयी ऐकले आणि त्याने त्याच्याकडे दयेची अपेक्षा केली. गलातीकराचा 3रा अध्याय आणि 13 वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताच्या खंडणीद्वारे आपण तोडलेल्या सगळ्या नियमांमुळे आपल्याला जे श्राप आले त्याच्यासाठी त्याने त्याच्या रक्ताची खंडणी दिलेली आहे. प्रेज द गॉड, हालेलुया. येशू ख्रिस्ताने ते श्राप स्वतःवरती घेतले, कारण बायबल सांगतं जो झाडावर टाकलेला तो श्रापित आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने तुमचे आणि माझे श्राप स्वतःवर घेतले. कोणते श्राप घेतले? जे नियमशास्त्राच्या भंगामुळे आपल्यावरती आलं. नियमशास्त्र कोणी तोडलं? नियमशास्त्र आदामापासून तोडण्यात आलं. आम्ही नियमशास्त्र जरी मोशेच्या द्वारे आलं होतं, परंतु पवित्र शास्त्र सांगतं पाप मोशेपूर्वी आलं होतं. फक्त पापाचं मोजमाप नियमशास्त्र मोशेपासून देण्यात आलं, परंतु पहिल्यापासून पापाचं वेतन हे मरणच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिले त्या एका आज्ञाभंगामुळे संपूर्ण मानव जातीवर आलेल्या श्रापासाठी एकाच्या आज्ञा पालनाद्वारे येशू ख्रिस्तामुळे तुम्हाला जीवन आणि जीवन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. रोमकराचा 5वा अध्याय 17 वचनाचा बी पार्ट जर तुम्ही पाहिला, दुसरा भाग जर पाहिला, तर त्या ठिकाणी दिलंय परंतु आपल्या येशू ख्रिस्ताची कृपा पहा, एकाच्या आज्ञा पालनाद्वारे, त्या एका येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनाद्वारे संपूर्ण मानव जातीला पुन्हा जीवन प्राप्त झालं. आमेन. हालेलुया. मला माहिती नाही की तुम्ही किती जीवनाचा अनुभव घेतलेला आहे, तुम्ही किती येशू ख्रिस्तावरती भरोसा टाकलेला आहे, परंतु पहा, बर्तलमैने भरोसा टाकला. बर्तलमैने त्या ठिकाणी संपूर्ण त्याच्या परिस्थितीमध्ये त्याने ओरडून त्याला आवाज दिला आणि तो म्हणाला, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावरती दया कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फक्त एका शब्दाच्या प्रार्थनेने त्याच्या संपूर्ण जीवनातील सगळे श्राप तुटले गेले. आमेन. हालेलुया. पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की त्याने ओरडून प्रभूला हाक मारली. आमेन. हालेलुया. अनेक लोक प्रार्थना करतात, परंतु ती प्रार्थना त्यांची अविश्वासाची प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. मी अनेक वेळा प्रार्थनेविषयी संदेश दिलेले आहे. प्रार्थना कशी असावी, प्रार्थना कोणत्या प्रकारे केली जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक प्रार्थना कशी करतात, जर त्यांना प्रार्थना करायला लावली तर ते प्रार्थना करतात, हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला ठाऊक आहे लूक 11व्या अध्याय किंवा मत्ते 6व्या अध्याय 11 वचनामध्ये येशू ख्रिस्ताला त्याच्या शिष्यांनी विचारलं, आम्हाला प्रार्थना कशी करायची ते तू शिकव. परंतु येशू ख्रिस्ताने त्यांना तो फॉर्मॅट दिला, ती प्रार्थना करण्यासाठी त्यांना सांगितलं आणि ती प्रार्थना त्यांनी कशी करावी याविषयी सांगितलं. पण असं लिहिलं नाही की तुम्ही प्रार्थना करताना ह्याच गोष्टी तुम्ही वारंवार बोलत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक प्रार्थना करताना फक्त त्या ठिकाणी ते रिपीट करत राहतात,
हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. परंतु तुला जर डोळे पाहिजे तर तू परमेश्वराकडे ही प्रार्थना करू शकत नाही. आमेन, हालेलुया. तुला जर आरोग्य पाहिजे तर तू येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या प्रार्थनेने तुला ती प्रार्थना योग्य रीतीने तुला जर जे हवंय ते मागण्यासाठी प्रभूने तुला फॉर्मॅट दिलेला आहे. आमेन, हालेलुया. आणि तू प्रभूच्या प्रार्थनेमध्ये हे म्हणू शकतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तू माझ्यावर प्रेम करतोस आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुला दयेची याचना करतो. आमेन. पहा या ठिकाणी तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जी दयेची अपेक्षा होती ती त्याने त्याच्यावरती जी दया हवी होती. पहा, दया, मर्सी, कृपा ही अनडिझर्व लोकांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनडिझर्व जे लोक योग्यतेचे नाहीत त्यांच्यावरच दया आणि कृपा केली जाते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याने त्या ठिकाणी असं नाही सांगितलं की हे प्रभू मी योग्यतेचा आहे आणि मला तू डोळे दे. तो म्हणाला, प्रभू माझ्यावरती दया कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या ठिकाणी त्याने त्याला आवश्यक असलेली जी प्रार्थना आहे ती त्याने प्रभूला स्पष्ट सांगितली. तो म्हणाला, प्रभू मला दयेची गरज आहे. आय एम नॉट डिझर्व. मी शापित भूमीवर जन्माला आलेलो आहे. माझ्या आई वडिलांनी, माझ्या वडिलोपार्जित सगळ्या लोकांनी पाप केलेलं आहे आणि मी त्या दयेस योग्य नाही. परंतु तू दया कर, कारण तू दाविदाचा पुत्र आहे, तू धरणार आहेस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये पहा 48व्या वचनाच्या पुढं त्या 49, तेव्हा येशूने उभे राहून त्याला बोलवायला सांगितले. मग त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तुला तो बोलवीत आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून त्वरेने उठून येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी यावी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. आमेन. त्याने प्रार्थना केली, प्रभू माझ्यावर दया कर. आणि प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली. प्रभू म्हणाला, तुला काय हवंय? तो म्हणाला, मला दृष्टी यावी प्रभू, मला दिसायला लागावं आणि माझा हा शाप तुटला जावा. बायबल सांगतं, येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला परत केलेला आहे. आमेन. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला असलेली आवश्यक गोष्ट त्याने प्रभू जवळ मांडली आणि प्रभूने त्याचे तळमळ, त्याचा विश्वास पाहून त्याला आरोग्य दिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या त्रासातून चाललेला आहे आणि त्या त्रासामध्ये जर तुम्ही फॉर्मॅट प्रेयर करत असाल, तुम्ही धार्मिक जीवन जगत असाल आणि तुम्ही प्रार्थना करताना देवाला एकांताने, विश्वासाने हाक मारत असाल, कदाचित तुम्ही त्याच ठिकाणी, त्याच परिस्थितीमध्ये जीवन जगाल, परंतु तुम्हाला डिलिव्हरन्स मिळणार नाही. आमेन, हालेलुया. परंतु बायबल सांगतं, त्याच्या विश्वासाने येशूने त्याला सांगितलं, तू बरा झालेला आहेस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी अनेक लोकांच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. मी खूप लोकांच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत आणि त्या लोकांच्या प्रार्थनेमध्ये मी ऐकतो ज्यावेळेस त्या प्रार्थना अविश्वासाच्या प्रार्थना आहे. आमेन, हालेलुया. आणि त्या अविश्वासाच्या प्रार्थना कधीही उत्तर घेऊन येऊ शकत नाही. आमेन. प्रभूच्या सामर्थ्याविषयी जर तुम्ही जाणून आहात आणि तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही कन्फेस करत आहात की हा प्रभू, हे तू करू शकतोस आणि म्हणून आज तू माझ्यावरती दया कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, यरीहोच्या रस्त्यावरती, धुळीने माखलेल्या रस्त्यावरती देवाचा पुत्र जो सोन्याच्या रस्त्यावर चालणार आहे तो पायी चालत होता. आमेन. हीच मोठी दया आहे की देवाचा पुत्र तुम्हासाठी, माझ्यासाठी त्या रस्त्यावरती चाललेला आहे. आमेन. आणि तो परमेश्वर ज्याने सोन्याचे रस्ते तुम्हासाठी त्यागले, तो पृथ्वीवर आला, तो तुम्हाला दुःखातून बाहेर काढणार नाही का? आमेन, हालेलुया. बाबा प्रथम असं नाही म्हणाला, प्रभू मला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 2-5 लाख रुपये मला दे. आमेन, हालेलुया. माझ्या अकाउंट मध्ये मी ठेवतो. भीक मागण्यापेक्षा मी जाऊन बँकेतून किंवा तिथून मी पैसे घेईल आणि माझा उदरनिर्वाह करेन. त्याला माहिती होतं, हा परमेश्वराचा पुत्र आहे, हा दाविदाच्या घराण्यातून जन्माला आलेला आहे आणि हा माझे डोळे उघडू शकतो, कारण हा निर्माण करता आहे. आमेन, हालेलुया. ज्याने मला निर्माण केलेलं आहे तो माझे डोळे पुनर्स्थापित करू शकतो, तो माझ्या डोळ्यांना रेस्टोरेशन करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने विश्वास ठेवला आणि त्याने मागितलं. आमेन, हालेलुया. कधी तुम्ही प्रार्थना करताना अशा प्रकारे प्रार्थना करता
की प्रभू माझा जो डायबिटीस आहे तो डायबिटीस आजच्या पासून पूर्ण माझ्या शरीरातून निघून गेलेला आहे. मी ते मागतो, मी मला आरोग्य मागितलेलं मी ते स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक म्हणतात प्रभू मी गोळ्या खात राहील, मला आरोग्य माझं डायबिटीस कधी वाढवू नको. आमेन. That means your faith is loose, your faith is less. तुमचा विश्वास कमी आहे आणि तुमच्या विश्वासाला त्या ठिकाणी मान्यता प्राप्त होऊ शकत नाही. आमेन, हालेलुया. तुम्ही ज्या प्रकारे प्रार्थना करताय त्याच मर्यादेमध्ये तुम्हाला तुमची उत्तर प्राप्त होतील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती वर्ष ख्रिस्ती आहात, तुम्ही किती वर्ष येशू ख्रिस्ताबरोबर चाललेला त्यापेक्षा तुम्ही किती विश्वासाच्या प्रार्थना करता हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण पाहतो ज्यावेळेस ती रक्तस्रावी स्त्री आली गर्दीमध्ये आणि तिने वस्त्राला स्पर्श केला आणि ती बरी झाली. आमेन. कितीतरी लोक त्या ठिकाणी होते, येशू ख्रिस्ताला सगळेजण चारी बाजूने घेरून होते, परंतु कुणालाच तो आरोग्याचा स्पर्श मिळाला नाही. ती स्त्रीच फक्त बरी झाली का, तर तिच्या विश्वासाने तिने स्पर्श केला होता. आमेन. कितीतरी वर्ष पेत्र येशू ख्रिस्ताबरोबर चालला आणि त्याला त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला त्याने एकटं सोडलं आणि तो पळून गेला. त्याच्यामध्ये तो विश्वास नव्हता. आमेन. देवाची कृपा आहे की देवाने आपल्याला त्याचं वचन ऐकण्यासाठी निवडलेलं आहे. प्रियानो, जर आज तुम्ही विश्वास ठेवा तर या क्षणाला ते सगळे श्राप तोडले जातील. आमेन, हालेलुया. परमेश्वराच्या वचनामध्ये गलातीकराचा 3 अध्याय 13 वचन आज आपण घोषित करणार आहे. पहा, गलेशियन्स चॅप्टर नंबर 3 वर्स 13. सगळेजण पवित्र शास्त्रामध्ये गलातीकराचा 3 अध्याय 13 वचनाकडे येतील आणि यावेळेस सगळे श्राप तोडण्यासाठी या वचनातून देवाकडे प्रार्थना करतील, क्लेम करतील, घोषित करतील की प्रभू येशू ख्रिस्ताने ते श्राप स्वतःवरती घेतले. पहा काय दिलंय, नियमशास्त्राच्या योगे देवापुढे 13 वचन, ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या श्रापापासून खंडणी देऊन सोडविले. आमेन, हालेलुया. पहा, ख्रिस्ताने आपल्याकरिता, म्हणा ख्रिस्ताने माझ्याकरिता, स्वतः शापग्रस्त होऊन मला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. म्हणा खंडणी देऊन सोडविले. येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी नियमशास्त्राच्या श्रापापासून मला सोडविण्यासाठी रक्ताची खंडणी देऊन मला मुक्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऑलरेडी जर ती किंमत पेड केलेली आहे, ती प्राइस दिलेली आहे, तर तुम्ही ते श्राप घेऊन पुढे जाण्यासाठी गरजेचं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला आजच माझे सगळे श्राप तुटलेले आहेत. ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, म्हणा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. कारण पवित्र शास्त्रामध्ये पुढे लिहिलंय, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. आमेन, हालेलुया. येशू ख्रिस्ताचं जे वधस्तंभावरचं चित्र तुम्ही पाहता किंवा तुम्ही स्टॅच्यू चर्च मध्ये पाहता, काही लोक त्या स्टॅच्यूकडे पाहून रडतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतात की प्रभू किती तू दुःख भोगलेलं आहे. आमेन. आणि मी किती दुःखी आहे आणि मी किती कमी दुःखात आहे तरी मी रडतोय. आमेन. आणि लोक येशूच्या दुःखाविषयी जास्त व्यथित होतात, परंतु त्यांनी वचन वाचलेलं नाही. एका सिस्टरने मला विचारलं, पास्टर या 40 दिवसामध्ये मी एखादी वस्तू खरेदी करू शकते का आनंदाची, किंवा एखादी प्रॉपर्टी मी खरेदी करू शकतो का, उपनिबंध कार्यालयात जाऊन मी रजिस्टर करू शकतो का? मी म्हटले यस. का नाही करू शकत? ज्या देवाने त्याचा पुत्र यासाठी दिला की आपल्याला श्रापातून मुक्त करावं. प्रभू येशू ख्रिस्त असं कधी म्हणणार नाही की तुम्ही या दिवसात, या उपवासाच्या दिवसात कशाला तुम्ही खरेदी केला आणि आनंद करताय. आमेन, हालेलुया. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आम्हासाठी अर्पण केलेला आहे की आपण आशीर्वादित आणि आनंदित जीवन जगावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून यावेळेस संपूर्ण अंतःकरणापासून, संपूर्ण हृदयापासून विश्वासाने यावेळेस सगळे जे लोक कष्टातून किंवा त्रासातून, दुःखातून चाललेले आहेत, यावेळेस घोषित करतील की माझे श्राप येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुटलेले आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एका स्पर्शात
प्रभू येशू ख्रिस्ताच्या एका उपस्थितीमध्ये एकदा प्रथम आला आणि त्याच्या सगळ्या आयुष्याचे श्राप तुटून गेले. त्याच्या ज्या जमिनीवरती तो जन्माला आला होता एरिओमध्ये, त्या एरिओचे असलेले सगळे श्राप त्याच्यावरचे तुटले. त्याच्या शरीरावरती असलेला तो आजार, आंधळेपणा तो त्याचा निघून गेला. आंधळापणा निघून गेल्यामुळं तो स्वतः कमाई करून खाऊ शकत होता. म्हणजे तो सगळ्या गोष्टीने फिट झाला. प्रभूने त्याला एका दिवसात आशीर्वादित केला. आज तुमचा दिवस आहे प्रियानो, आज तुमच्या आशीर्वादाचा दिवस आहे. आर यू रेडी फॉर युअर ब्लेसिंग? तुम्ही तुमच्या आशीर्वादासाठी तयार आहात का? आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. माझा विश्वास आहे जे लोक आतापर्यंत दुःख भोगत होते आणि प्रभू येशूकडे पाहून ते म्हणत होते की प्रभूने माझ्यासाठी जे दुःख भोगलेलं ते किती मोठं आहे, माझं दुःख किती कमी आहे. प्रभू तुम्हाला दुःखी ठेवण्यासाठी वधस्तंभावर मरण पावलेलं नाही, तुम्हाला श्रापातून मुक्त करण्यासाठी त्याने वधस्तंभावरचं मरण स्वीकारलेलं प्रियानो. यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देऊ, प्रभूचे आभार मानू. जसं आपण आराधना करणार आहे, प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरून येईल. जर तुम्ही विश्वासाने प्रार्थना कराल, तुम्ही बद्धमयसारखं प्रार्थना कराल आणि म्हणाल प्रभू माझ्यावर दया कर, दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, तुम्ही आज आशीर्वादित होता. तुम्ही जर लाजत राहाल, तुम्ही म्हणाल की माझी प्रार्थना कोणीतरी ऐकेल, तर तुमच्यापर्यंत देवाचे आशीर्वाद येऊ शकणार नाही. तुमचं लाजणं, तुमचा अविश्वास तुमच्या आशीर्वादामध्ये भिंत बनून उभा राहील. आमेन, हालेलुया. पाबरतल म्हणाला मी त्रासात आहे, मी दुःखात आहे, माझं जीवन त्रासात आहे, मला तारणाऱ्याची गरज आहे. हालेलुया. आर यू रेडी फॉर युअर ब्लेसिंग? तुम्ही जर दुःख भोगलेलं आहे, तुम्ही त्रासात आहे, त्याचं कारण प्रभू नाही, त्याचं कारण शैतान आहे. आणि म्हणून त्या श्रापातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला तारणाऱ्याची गरज आहे, तुम्हाला उद्धारकर्त्याची गरज आहे. आर यू रेडी फॉर युअर ब्लेसिंग? क्लोज युअर आईज, डोळे बंद करूया आणि प्रभूकडे आपण प्रार्थना करू, याचना करूया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. वी वर्शिप यू लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 Ribande secoriante reberi balaba, ramande shante reberi alaraba. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. We worship you, Father. We praise you, Jesus. We give you glory. Hallelujah. Thank you, thank you, thank you, Master. योग्यता से बढ़कर दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़कर दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति। धन्यवाद। Thank you, Jesus. आपले हात उंच करूया प्रियाने, या सगळेजण प्रार्थना करत राहतील. प्रभूचा अभिषेक या जागेवर उतरलेला आहे.
देवाचा आत्मा मला म्हणतो, जे लोक आज मला हाक मारतील त्या प्रत्येकाच्या प्रार्थनेला मी उत्तर देईन. जर तुम्ही या ठिकाणी आज प्रार्थनेसाठी आलेला आहात किंवा तुम्ही घरामध्ये लाईव्ह मला पाहताय आणि तुमची इच्छा आहे की प्रभूने तुम्हाला स्पर्श करावा, तर सर्व गोष्टींमध्ये फक्त आता फोकस येशू ख्रिस्ताकडे तुम्ही करा आणि संपूर्ण हृदयाने त्याला तुम्ही आज हाक मारा. सर्वजण आपले हात स्वर्गाकडे करतील आणि प्रभूला प्रार्थना करतील आणि म्हणतील, हे परमेश्वर पित्या, माझ्या प्रार्थनेला उत्तर दे प्रभू. हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यावेळेस तुम्ही सर्वजण प्रार्थना करा आणि सर्व सैतानी बंधने यावेळेस तुटतील. प्रभूचा अभिषेक या जागेवर उतरलेला आहे. रिबांदे शेकेरियांतो राबानी आला राबा, रामांदे सेकोरियांते रेबेरी आला राबा. सर्वजण आपले हात उंच करून प्रार्थना करतील. थँक यू जीसस, थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. यावेळेस प्रभूची आपण आराधना करूया. प्रभूचा अभिषेक या जागेवर उतरणार आहे. देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करणार आहे. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया. आपण करूया, तू प्यार का सागर है, सागर दया का तू है. थँक यू जीसस. हालेलुया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर,
दृष्टीने दसवा प्रियानो. आणि मला प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व श्राप माझ्या जीवनावरचे तुटतील. से प्रोक्लेम इट, आपलं मुख उघडून घोषित करा, या सगळे श्राप येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुटतात. जे लोक आजारी आहेत प्रभू येशू त्यांना स्पर्श करतोय. सगळ्या व्याधीग्रस्तांना प्रभू स्पर्श करतोय. सगळे सैतानी बंधन यावेळेस तुटतात येशूच्या नावामध्ये. Break every curse in the name of Jesus by the blood of Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आज सर्व श्राप निघून चालले आहे. जर तुम्ही संधी बाजात आहात, तुम्ही कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त आहात, तुम्हाला जर एखादा स्टमक पेन, पोटाचा आजार आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारा प्रियानो. आणि मला प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं आहे. I receive that healing. मला प्रभू येशूच्या नावात मी ते आरोग्य स्वीकारतो. सर्व श्राप प्रभू येशूच्या नावात तुटतात. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय प्रियानो. तुमचे हात, तुमचा आवाज आज त्याच्यापर्यंत पोहोचू दे. संपूर्ण विश्वासाने त्याला हाक मारा प्रियानो. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. सगळे व्याधी निघून चालले, सगळे आजार निघून चालले, सगळे श्राप तुटतात. त्या भूमीवरचे असलेले सगळे श्राप तुटतात ज्या ठिकाणी तुम्ही जन्माला आलेला आहात. कारण ख्रिस्त त्या ठिकाणी तुम्हासाठी येतोय. प्रभू येशू ख्रिस्त उद्धारक तुमच्यासाठी त्या ठिकाणी येतोय. देवाचा आत्मा त्या ठिकाणी आलेला प्रियानो. प्रभूचा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून आलेला. यावेळेस ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास आहे त्या ठिकाणी हात ठेवा. जर तुमचे गुडघे दुखतात तर त्या गुडघ्यांवर हात ठेवा. जर तुम्हाला स्टमक पेन आहे, तुमच्या पोटावरती हात ठेवा. जर तुमचा डायबिटीज, ब्लड प्रेशर, चेस्ट पेन आहे, तर एक हात छातीवर ठेवा आणि संपूर्ण हृदयाने प्रभूला हात मारा प्रियानो. तुमची हात आज देवापर्यंत पोहोचणार आहे. तुमच्या घरात जर कुणी आजारी येतं त्याचं नाव घ्या, कारण आरोग्याचं सामर्थ्य या ठिकाणी उतरलेलं आहे. प्रभू तुमच्या सर्व आप्तजनांना, प्रियजनांना आरोग्य देतो. येशूच्या नावामध्ये सगळी पायावरची सूज निघून चाललेली आहे, सगळ्या वेदना निघून चाललेल्या आहेत. थँक यू जीसस. कुणीतरी मला पाहतंय, त्याचं संपूर्ण डाव्या बाजूचा कान आणि त्याचं संपूर्ण शरीर एका बाजूने वेदना होतात आहे. प्रभू येशू तुला आरोग्य देतो. रिसीव युअर मिरेकल राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. प्रभू येशू तुला स्पर्श करतो. कुणीतरी मला पाहतंय ज्याला हिरड्यांचा त्रास आहे, दाढेचा प्रॉब्लेम आहे, प्रभू येशू तुला आता आरोग्य देतो राइट नाउ. सगळे श्राप तुझ्या जीवनावरचे निघून चालले आहे. प्रभूच्या आरोग्याचं सामर्थ्य तुझ्यावरती उतरलेलं आहे. ओ मास्टर, वी प्रेज यू जीसस. वी गिव यू द ग्लोरी ऑफ गॉड. प्रभू त्या सर्व लोकांना स्पर्श कर जे आज तुला हाक मारतात ते बाप्पा. तू बर्थमयसाठीच त्या रस्त्यावरती गेला होता प्रभू. तसंच आज या ठिकाणी तू अनेकांच्या आरोग्यासाठी आलेला आहेस प्रभू. देवा तुम्हाला स्पर्श करतोय. तुमचं आरोग्य स्वीकारा येशूच्या नावामध्ये. कर्जाचा आत्मा निघून चाललेला आहे, दारिद्र्याचा आत्मा निघून चाललेला आहे. तुमचे संपूर्ण जे काही पॉवर्टी येते, दारिद्र्य ते निघून चाललेलं आहे. रिसीव युअर प्रॉस्पेरिटी राइट नाउ. तुमच्या समृद्धीचा आशीर्वाद स्वीकारा प्रभू येशूच्या नावामध्ये. गलातीकराचा 3 आणि 13 वचन 14 वचन तुमच्यासाठी घोषित करा प्रियांनो. रिसीव युअर मिरेकल राइट नाउ. I release every financial blessing right now in the name of Jesus. प्रभू मला पाहणाऱ्या प्रत्येकाला, जे लोक आज तुझं वचन ऐकतात त्या प्रत्येकांना तुझ्या स्पर्शाचा अनुभव येऊ दे. तुझं सामर्थ्य त्यांच्यावर उतरू दे लॉर्ड. प्रभूच्या लोकांनी प्रेयर रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत, त्या प्रत्येकाच्या प्रार्थनेला उत्तर मिळू दे प्रभू. I pray for them Lord. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी मध्यस्थी करतो प्रभू. माझ्या चर्च मध्ये कोणी गरीब राहणार नाही प्रभू, कोणी आजारी राहणार नाही दे बाप्पा. कारण प्रभू तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य या ठिकाणी उपलब्ध आहे दे बाप्पा. प्रत्येकाला स्पर्श कर, आरोग्य दे लॉर्ड. सर्व गौरव, मान, महिमा मी तुलाच देतो बाप्पा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नामात ही प्रार्थना स्वर्गीय बाप्पा मी तुला मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. से आमेन. हालेलुया. जसं तुम्ही आमेन म्हणालाय तसंच तुम्ही तुमच्या शरीराला तपासून पहा. जर तुम्हाला गाठ होती ती गाठ पहा, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये निघून गेलेली आहे. जर तुमच्या शरीरामध्ये एखादा व्याधी होता आणि तुम्हाला एखादी गोष्ट करता येत नव्हती ती करून पहा, कारण प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलेला आहे. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. उद्या सकाळी बरोबर 11:30 वाजता या ठिकाणी पुन्हा आराधना सुरू होईल.
तर प्रत्येकाने लक्षात ठेवा, चर्च रेग्युलर सुरू आहे, कुठल्या प्रकारचं खंड नाही. त्यामुळे बरोबर 11:30 वाजता या ठिकाणी आराधनेसाठी तुम्ही येऊ शकता. येताना जे काही रूल्स आहेत त्याप्रमाणे मास्क, हात सॅनिटाईज करणं, बाहेर वस्तू ठेवणं, आत येऊन बसणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळलं त्याची स्तुती आपण करूया, त्याला आपला एबेनेझर म्हणून आपण त्याची घोषणा करूया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस ऑफरिंगची वेळ आहे. जर तुम्हाला लाईव्ह, तुम्हाला जर ऑनलाईन द्यायचं आहे तर चर्चचा जो नंबर आहे 9763975921 या गुगल पे द्वारे किंवा आपल्या चर्चच्या वेबसाईटच्या वर असलेल्या अकाउंटवर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रभू तुम्हाला आरोग्य देव. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू हॅपी? तुम्ही आनंदित आहात का? कारण ख्रिस्ताने आपले श्राप स्वतःवर घेतलेले आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण त्याची आराधना करू. धन्यवाद यीशु. हालेलुया. पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. 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 Praise the Lord. आपण प्रार्थना करूया ऑफरिंगसाठी. माझ्या प्रेमळ स्मृती पित्या, तुझ्या राज्यासाठी ज्या लेकरांनी तुझ्या राज्यात पेरणी केली त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, समृद्ध कर, आरोग्य दे. प्रभू जसं वचन त्यांनी स्वीकारलेला आज ते श्रापमुक्त झालेत. कारण प्रभू तुझं रक्त आम्हासाठी तू सांडलेलंस, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. गॉड ब्लेस यू. पुन्हा उद्या सकाळी 11:30